गोवर्धन प्रस्तुत बाप्पा मोरया या कार्यक्रमामध्ये विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। गणेशोत्सव राज्यामध्ये जल्लोषात सुरू झालाय। अनेक नेत्यांच्या घरी देखील बाप्पा विराजमान झालेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी बाप्पाचं आगमन झालंय। उद्धव ठाकरे यांनीही सहकुटुंब राज ठाकरेंच्या निवासस्थानी जात बाप्पाचं दर्शन घेत मनोभावे आरतीही केली आहे। माझगाव अखिल अंजीरवाडी गणेशोत्सवामध्ये अध्यक्ष म्हणून अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी सहकुटुंब भेट देऊन बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना केली। या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये अष्टविनायक दर्शनाचा देखावा भाविकांचं आकर्षण ठरतोय। कोल्हापुरातील छत्रपती घराण्यामध्ये गणपती बाप्पाचं पारंपरिक पद्धतीने आगमन झालंय। नवीन राजवाड्यामध्ये ढोल ताशांच्या गजरात बाप्पाचं स्वागत करण्यात आलं। यावेळी सगळं कुटुंब त्या ठिकाणी उपस्थित होतं। सिनेसृष्टीतील कलाकारांच्या घरीही बाप्पाचं आगमन झालंय। अभिनेता सुबोध भावे यांच्या पुण्यातील निवासस्थानी गणरायाचं आगमन झालंय। सुबोध भावे यांचं संपूर्ण कुटुंब गणरायाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित होतं। यावेळी संपूर्ण कुटुंब भक्तीमध्ये तल्लीन झालेलं पाहायला मिळालं। आपण देखील आपल्या आईवडिलांचा सन्मान केला पाहिजे, आदर केला पाहिजे, त्यांच्यावर प्रेम केलं पाहिजे, त्यांचा सांभाळ केला पाहिजे, त्यांची काळजी घेतली पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मातृदेवो भव, पितृदेवो भव, गुरुदेवो भव। मातृदेवो भवपासून आपल्या कार्यक्रमाची, आपल्या नमस्काराची सुरुवात होते। तर सगळ्यात पहिले आईवडील आपले गुरु असतात, आपले आदर्श असतात। त्यामुळे छोट्याशा गोष्टीतनं बाप्पांनी खूप मोठी शिकवण दिली। खासदार नारायण राणे यांच्या जुहूमधील निवासस्थानी गणपती बाप्पा विराजमान झालेत। नारायण राणे, नितेश राणे या ठिकाणी उपस्थित होते। राणे कुटुंबियांकडून गणरायाची भक्तिभावाने आरती करण्यात आली।